नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. मी भूगोल विषय शिक्षिका सो यशवी नानगोरे. तर आज आपण आपल्या हे इयत्ता 8वीचं शैक्षणिक वर्षाला सुरुवात करत आहोत. त्याच्या अभ्यासाला पण सुरुवात करणार आहोत. त्याच्या अगोदर तुमची याच्या अगोदरची सुट्टी अगदी छान मजेत तुमच्या इच्छेनुसार कामं करण्यामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही घालवलीच आहे. तर आजपासून आपलं भूगोल या विषयाला आपण अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. तर ह्या अभ्यासाला सुरुवात करण्या अगोदर आपण आपल्या पाठ्यपुस्तकाची एक छोटीशी तोंड ओळख करून घेऊया. आपल्या भूगोल ह्या पाठ्यपुस्तकाचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ जर तुम्ही पाहिलं तर वेगवेगळ्या चित्रांनी सजवलेलं आहे. ही चित्र पाहताच आपलं मन कसं प्रसन्न आनंदी होतं. तर अखंड वर्षभरामध्ये आपण या पुस्तकामध्ये किंवा या अभ्यासामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करणार आहोत याची छोटीशी झलक या मुखपृष्ठावर आणि मलपृष्ठावर झालेली आपल्याला दिसून येते. तर चला तर आता आपण सुरुवात करूया. तर आपली इयत्ता 8वी विषय भूगोल धडा क्रमांक 1 स्थानिक वेळ व प्रमाण वेळ. आता या पाठाला त्याच्या प्रस्तावनेला सुरुवात करण्या अगोदर आपण गेल्या वर्षीचं म्हणजे अगोदरच्या इयत्तांमधील आपण काय काय शिकलो याचं थोडीशी आठवण त्याची उजळणी करायचा प्रयत्न करूया. चला आता थोड्या आठवूया. तर पृथ्वीवरील या ठिकाणी काही प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही द्यायची आहेत. तीच आपली उजळणी आहे. तर पहिला आहे, पृथ्वीवरील दिनमान व रात्रमानाचा कालावधी नेहमी का बदलतो? का बदलत असावा सांगा बघूया. बरोबर आहे. तर पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवरील दिनमान व रात्रमानाचा कालावधी नेहमी बदलत असतो हे आपण शिकलेलो आहोत. आता नंतर काय पुढचा प्रश्न काय आहे, तर जगाच्या नकाशात प्रत्येकी 1 अंश अंतराने काढलेली रेखावृत्तांची एकूण संख्या किती असते? किती असते सांगा. अगदी बरोबर. किती असते? 360 असतात. तर या ठिकाणी बघा, असं ज्या वेळेला पृथ्वीचं दिनमान व रात्रमानाचा कालावधी नेहमी बदलतो हे आपण बघितलं आहे. हे असं का होतं, तर पृथ्वीचा कललेल्या आसामुळे होत असतं. आणि जगाच्या नकाशात प्रत्येकी 1 अंश अंतराने जर एक आपण रेखावृत्ते काढली तर आपल्याला किती रेखावृत्ते म्हणजे एकूण संख्या किती होते, तर 360 असते. आता या ठिकाणी सूर्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसणे हा कशाचा परिणाम आहे? हो बरोबर आहे. कशाचा परिणाम आहे? तर हा परिणाम पृथ्वीच्या परिवलनाचा आहे. म्हणजेच पृथ्वी स्वतःभोवती फिरण्याचा हा परिणाम दिसून येतो. आता पृथ्वीच्या परिवलनाची दिशा कशी आहे, तर पृथ्वीच्या परिवलनाची दिशा ही स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. तर अशा प्रकारे आता पृथ्वीच्या परिवलनादरम्यान दररोज किती रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात, तर पृथ्वीच्या परिवलनादरम्यान दररोज 360 रेखावृत्ते सूर्यासमोरून जात असतात. तर 180 अंश रेखावृत्तावर हा वार बदलत असतो. म्हणजेच यालाच आंतरराष्ट्रीय वाररेषा असे म्हणतात. बघा, आंतरराष्ट्रीय वाररेषा कोणत्या रेखावृत्तावर होते, तर 180 अंश रेखावृत्तावर आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणजे 180 अंश रेखावृत्ताला आंतरराष्ट्रीय वाररेषा असे म्हणतात. तर आता पूर्वीच्या काळी मग कालमापन कसे केले जात असत? पूर्वीच्या काळी काळ कसे मोजले जात असत म्हणजे नेमकं कशा आधारे, तर पूर्वीच्या काळी घटिका पात्र, वाळूचे घड्याळ आणि माणसांची सावली तसंच सूर्योदय सूर्यास्त यावरून सुद्धा पूर्वी काळ ओळखले जात असत किंवा कालमापन केले जात असत. आता तुम्ही वाळूचं घड्याळ तर तुम्हाला माहीतच आहे. हे नैसर्गिक घटनाच्या संदर्भाने काय केलं जायचं, या ठिकाणी त्याचं कालमापन केलं जायचं. त्यानंतर आजसुद्धा आपण बघा, सावलीच्या आकारानुसार आपली सावली जर आखूड पडत असेल तर दुपार असते, लांब पडत असेल तर म्हणजे सकाळ किंवा संध्याकाळ असते, हे आपण गृहीत धरलेलं असतं बघा आपल्या आईवडिलांना विचारून पाहून.
तुम्ही तसं करता. तुमच्या सावलीनुसार सुद्धा कालमापन एक वेळेचा अंदाज तुम्ही व्यक्त करू शकता. असंच पूर्वी केलं जायचं. तर आता सध्याच्या काळात म्हणजे आता आपण कालमापनासाठी ह्याच गोष्टी गृहीत धरल्या जातो का? तर नाही. आपण काय करतो, ह्या गोष्टी तर म्हणजे आहेत, परंतु अलीकडे आपल्या या जीवनामध्ये म्हणजे सध्याच्या कालावधीमध्ये आधुनिक युगामध्ये आपण घड्याळांचा जास्तीत जास्त वापर करतो. बघा, प्रत्येकाच्या हातामध्ये घड्याळ आहेत. आपलं कसं असतं, दैनंदिन रोजचं दिनक्रम हा घड्याळाच्या टिकटिकवर काट्यावर अवलंबून असतो. हे सगळ्यांना मान्य आहे की नाही? हो. म्हणून तर आपलं कालमापन आपण योग्य पद्धतीने करू शकतो. तसंच आपण काय करतो, कॅलेंडरचा सुद्धा वापर करतो. कॅलेंडरमुळं काय होतं, तर वार आणि तारीख समजण्यासाठी आपल्याला मदत होत असते. अशा प्रकारे सध्याच्या काळामध्ये आपण या गोष्टींचा वापर करतो. तर चला आता आपण आपल्या पाठाला सुरुवात करणार आहोत. आपण थोडंसं भौगोलिक स्पष्टीकरण बघूया. आता आपण सकाळी लवकर उठतो, दात घासतो, आंघोळ करतो, न्याहारी करून शाळेला जातो, वर्गात अध्ययन करतो, घरी पुन्हा परत येतो, संध्याकाळी पुन्हा मैदानावर खेळायला जातो आणि संध्याकाळी घरी येऊन अभ्यास थोडासा करतो आणि काय करतो, मस्तपैकी जेवून निवांत झोपून टाकतो. मग हे कशावरून ठरवतो आपण? ही दिनचर्या कशी ठरवतो? म्हणजे अमुक ह्या वेळेला आपण शाळेत गेलं पाहिजे, अमुक या वेळेला शाळा सुटली पाहिजे, त्यानंतर आपल्या जेवणाचा वेळ ठरलेला असते. कशावरून? तर आपल्या दिनचर्याचा विचार करता प्रत्येक कृतीची वेळ ठरवलेली असते आणि ती ठरवण्याची गरजसुद्धा असते. तर बघा, हे सगळं आपलं दिनचर्या चालूच असते. तर ही वेळ कसं असतं, तर प्राचीन काळी कालमापन करण्यासाठी लोक विविध नैसर्गिक घटनांची तसेच साधनांची मदत घेत असत. जसं की आपण मगाशी बघितलं की घटिका पात्र, सावल्या, त्यानंतर वाळूचं घड्याळ, सूर्योदय, सूर्यास्त, अशा प्रकारे काय केलं जात असत, ह्या नैसर्गिक घटनांच्या तसेच साधनांची मदत घेत असत. तसंच त्यांचं जे निरीक्षण होतं आणि अनुभव यांच्या आधारे ते दिवसाचे पुढील प्रकारे विभाग करत असत. आता हे विभाग या ठिकाणी आपल्याला दिसतात का? बघा, त्या ठिकाणी सूर्योदय, सूर्यास्त आणि पुढचा सूर्योदय म्हणजे दुसऱ्या दिवशीचा. तर या ठिकाणी दिवस आणि दिनमान आणि रात्रमान या ठिकाणी ठरलेले असतात. जर एखादं आपण जर वेळ बघितली किंवा पृथ्वीचं या साधनानुसार जे पृथ्वीवर घडणाऱ्या घटना असतात, हे कशाद्वारे माणूस पूर्वी निश्चित करत असत, तर वेळ कसं कालमापन मोजलं जातं, वाळूचं घड्याळ आणि घटिका पत्रावरून ती लोक कालमापन केली जात असत. आता हे एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत जो कालावधी म्हणजेच एक संपूर्ण दिवस असतो. आता सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काय होतं असतं, तर त्या ठिकाणी काय होतं, दिनमान होत असतो. म्हणजेच पुन्हा एकदा आपण बघूया की या ठिकाणी पृथ्वीच्या परिवलनाला 24 तास लागतात, हे आपल्याला माहीत आहे. आणि ज्या वेळेला ते परिवलनामुळे आपण दिवसाचे विविध प्रकार अनुभवत असतो, तर हे जे अनुभवत असतो त्यावेळेला काय होतं बघा, की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा जो कालावधी असतो, हा कालावधी काय करत असतो, आपण दिनमान म्हटला जातो, कारण त्या ठिकाणी उजेड पडलेला असतो. म्हणून त्या ठिकाणी हा उजेड बघा, या ठिकाणी ह्या चित्रामध्ये ह्याच्यामध्ये या आकृतीत दिसते आपल्याला की ज्या ठिकाणी उजेड पडला तो दिनमान आणि ज्याच्या पृथ्वीच्या विरुद्ध बाजूला म्हणजे ज्या ठिकाणी सूर्याची किरणं पोहोचत नाही अशा ठिकाणी अंधार पडलेला असतो आणि त्यालाच काय म्हटलं जातं, रात्रमान असं म्हणतात. म्हणजे हा कालावधी ठराविक कालावधी आहे आणि तो कोणता कालावधी आहे, तर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा कालावधी म्हणजे दिनमान, तर सूर्यास्तापासून म्हणजे दिवस बुडल्यापासून ते दिवस उजडेपर्यंत म्हणजे सूर्योदयापर्यंतचा कालावधी म्हणजे रात्रमान. तर एका सूर्योदयापासून ते दुसऱ्या सूर्योदयापर्यंतच्या कालावधीला आपण एक दिवस असं म्हटलं जातो. म्हणजे एक संपूर्ण दिवस, एक 24 तासाचा एक दिवस असं मानतो. तर जसं आता या ठिकाणी पृथ्वीचं परिवलन होण्यासाठी 24 तास म्हणजे एक दिवसाचा कालावधी लागतो, हे आपण पाहिलं. तर सूर्योदय ज्या बाजूस होतो ती आपण कोणती दिशा मानतो, पूर्व दिशा, बरोबर आहे ना. तर या अनुषंगाने जर विचार केला तर पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. आपण मगाशी पाहिलं, आपल्याला दिशा दाखवली मी की पृथ्वी कशी फिरते, तर स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. तर पृथ्वीच्या परिवलनाचे परिणाम म्हणून आपण सूर्योदय
मध्याह्न, सूर्यास्त आणि मध्यरात्र अनुभवत असतो. तर परिवलनादरम्यान पश्चिमेकडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने सूर्यासमोर येत असतात. बघा, होय की नाही? आपल्या लक्षात येतेच ते की काय होत असतं, पृथ्वी हळूहळू काय करत असते, आपली स्वतःभोवती फिरत असते आणि जशी ती फिरत असते तिचं प्रत्येक असणारं रेखावृत्त म्हणजे पश्चिमेकडून रेखावृत्त क्रमाक्रमानं सूर्यासमोर येत असतं आणि पूर्वेकडची रेखावृत्ते क्रमाक्रमाने अंधारात जात असतात. अशा प्रकारे जे रेखावृत्त सूर्यप्रकाशात येत असतं ते सूर्योदय होत असतो आणि या उलट जे रेखावृत्त अंधारात जात असते त्या रेखावृत्तावर सूर्यास्त होत असतो. अशा प्रकारे पृथ्वीवर दिनमान आणि रात्रमान घडत असतात. त्यानंतर पुढे बघा, आता एखाद्या बसमधून आपण प्रवास करतो, सर्वजणच करतात, आपल्याला माहीत आहे. आपण खिडकीतून जर बाहेर पाहिलं तर आपल्याला काय काय दिसतं, तर आजूबाजूला परिसरातील ज्या काही गोष्टी असतात म्हणजे झाड असू दे, विजेचे खांब, इमारती, शाळा असेल किंवा रस्ते असतील, तर आपल्याला काय जाणवतं, तर आपल्या विरुद्ध दिशेने पळत असलेलं दिसतं किंवा सरकत असल्याचं जाणवतं. आपण पुढे पळत असतो तर ते आपल्या विरुद्ध बाजूने पळत असतं असं आपल्याला जाणवतं. असं खरोखर घडत असतं का? नाही. कारण ह्या वस्तू त्यांच्या जागी स्थिर असतात. पळत कोण असतो किंवा पुढे कोण जात असतं, तर आपली बस जात असते आणि बसमुळे आपण पुढे जात असतो. पण अशाच प्रकारे पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे सूर्याचे स्थान पूर्वेकडून पश्चिमेकडे बदलल्याचे आपण दररोज अनुभवतो. बघा, येते का लक्षात? काय होतं, आपल्याला काय वाटतं, सूर्य पूर्वेकडून उगवतो म्हटल्यावर पृथ्वीसुद्धा पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते. परंतु प्रत्यक्षात तसं आहे का? नाही. तर प्रत्यक्षात पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, हे लक्षात ठेवायचं आहे. तर पृथ्वी कशी फिरते? स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. आता करून पहा म्हणून तुम्हाला एक छोटासा प्रयोग दिला आहे. जर तुम्ही मगाशी मी पाठ्यपुस्तकाच्या मुखपृष्ठाची आणि मलपृष्ठाची ओळख करून दिली होती तुम्हाला, त्यामध्ये सुद्धा त्या मलपृष्ठावर त्या मुली ग्राउंडवर एक खांब उभा करून त्याच्याभोवती की नाही रेषा मारत असलेल्या दिसत आहेत, मोजमाप करत असलेले दिसत आहेत. तोच प्रयोग हा आपल्या पाठ क्रमांक 1 मधला करून पाहायचा आहे. तर या ठिकाणी काय दिले बघा, तर सूर्य स्थिर असतो, पृथ्वी फिरत असते. आपल्याला काय वाटतं की पृथ्वी स्थिर आहे परंतु सूर्यच पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरत आहे. आता हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपण एका छोट्याशा प्रयोगाद्वारे आपण करू शकतो, बघू शकतो. आणि तुम्ही घरी आहात तुम्ही आता, तर तुम्ही बघू शकता, करून बघा. तर कोणता प्रयोग आहे, तर स्वच्छ सूर्यप्रकाश असणाऱ्या दिवशी खो खोच्या मैदानावर जाऊन पुढील कृती करायचे आणि त्यासाठी खालचे मुद्दे म्हणजे पुढील मुद्दे तुम्ही वापरायचे. दिवसभरात आता जे काय खो खोचं मैदान आहे त्या मैदानावरील 2 खांब रोवायचे आहेत, रोवलेलेच असतात. तर त्या रोवलेल्या खांबापैकी दिवसभर उन्हात राहील असा एक खांब या कृतीसाठी निवडायचा आहे. म्हणजे तो काय करायचा, तो अखंड खांब दिवसभर काय राहायला पाहिजे, उन्हामध्ये राहायला पाहिजे. तर दिवसभरामध्ये वेगवेगळ्या वेळी या खांबाची सावली काय झाली पाहिजे, कुठे पडते हे आपण निरीक्षण करायचे आहे. म्हणजे कोणत्या दिशेला पडते याचं निरीक्षण करायचं आहे. सावलीची लांबी मोजा व ती वहीत नोंद करा. सावली आणि सूर्य यांच्या सापेक्ष दिशा वहीत नोंदवायच्या आहेत. सावली सर्वात आखूड आखूड असेल तेव्हा सूर्य आकाशात कोठे असतो ते नोंद करायचं. आणि सावली दिवसभरात कोणकोणत्या वेळी लांब पडली हे सर्व काय करायचं, आपल्या नोंदवहीमध्ये लिहून ठेवण्याचा हा छोटासा प्रयोग आहे. आणि सोपा आहे प्रयोग, तुम्ही करून पहा. आता याच्यावरून काय सिद्ध होतं, तर ह्या प्रयोगावरून असं सिद्ध होतं की अगदी सकाळी व संध्याकाळी सावलीची लांबी जास्त असते तर दुपारी ती आखूड असते. असं नोंदवलं तुमच्या लक्षात, हे तुम्ही जेव्हा निरीक्षण करून नोंद केलेलं आहे त्याच्यावरून तुम्हाला समजेल. तर खांबाच्या संदर्भात सूर्याचे आकाशातील स्थान बदलल्याने खांबाच्या सावलीची दिशा व लांबीसुद्धा काय केलेली असते, बदललेली आपल्याला दिसून येते. सकाळी आणि संध्याकाळी ही सावली लांब पडलेली दिसते तर दुपारी ती सावली आखूड झालेली आपल्याला दिसून येते. याचाच अर्थ असा आहे
की या ठिकाणी ज्या वेळेला सकाळी आणि संध्याकाळी ही सावली लांब पडते, म्हणजेच सूर्याची किरणे त्या वेळेला तिरपी पडलेली असतात. तर दुपारी म्हणजे ज्या वेळेला सावली आखूड झालेली असते त्यावेळेला सूर्य बरोबर आपल्या डोक्यावर म्हणजेच सूर्याची किरणे थेट पृथ्वीवर पडलेली आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारे आता पुढे बघूया. आता याचा ह्या सूर्याच्या किरणांचा म्हणजेच तिरपी पडणे आणि आखूड सरळ पडणे याचा सुद्धा परिणाम आपल्या वातावरणावर झालेला असतो. तर हा परिणाम काय असतो, तर सकाळी आणि संध्याकाळी सूर्याची किरणे तिरपी पडल्यामुळे हवामान काय असते, तापमान थंड असते, ते कमी असते. म्हणजे हवा थंड असते याचाच अर्थ तापमान त्या ठिकाणी त्यावेळेला कमी असते. तर दुपारी ज्या वेळेला सूर्याची किरणे सरळ पडलेली असतात त्यावेळेला काय केलेली असतात की त्या ठिकाणी तापमान हे काय असतं, जास्त असतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला हवेचं तापमान कमी जास्त झालेलं सुद्धा हे या सूर्याच्या किरणांवर अवलंबून असलेलं आपल्याला जाणून येतं. तर अशा प्रकारे बघा या ठिकाणी सुद्धा दिलेलं आहे की सूर्याची किरणे दुपारी त्या प्रदेशात म्हणजे पृथ्वीवर जो कोणता प्रदेश सूर्याच्या समोर येत असतो त्या प्रदेशामध्ये ती सूर्याची किरणे सरळ थेट म्हणजेच लंबरूप पडलेली आपल्याला आढळून येतं आणि त्यामुळेच त्या ठिकाणी त्या प्रदेशातील तापमान उष्णता त्यामध्ये प्रमाण जास्त असतं आणि एरवीच्या बाकीच्या प्रदेशामध्ये हे तापमान कमी झालेलं आपल्याला आढळून येतं. अशा प्रकारे आपण या ठिकाणी थांबणार आहोत. बाकीचा उर्वरित भाग आपण पुढच्या म्हणजे स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ यांचा अभ्यास आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत.